पुण्यातील घोरपडी पेठ परिसरामध्ये लोहिया नगरमध्ये इमारतीच्या कार पार्किंगमध्ये भीषण आग लागलेली होती। पहाटे 4:30च्या सुमारास आग लागली असून आगीमध्ये 11 दुचाकी जळून खाक झाल्यात। आगीमुळे इमारतीमध्ये धूर पसरला होता। दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कार पार्किंगमध्ये अग्नितांडव बघायला मिळालेला आहे। यामध्ये 11 दुचाकी जळून खाक झाल्या असून आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील लोहिया नगर परिसरातील SRA इमारतीच्या पार्किंगमध्ये आगीची घटना घडली आणि यामध्ये जवळपास 11हून अधिक गाड्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज पहाटे 4:30 वाजता खरं तर या आगीची घटना झाली। त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी असतील, पोलीस असतील किंवा स्थानिक हे सगळे नागरिक असतील यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली। माझ्यासोबत खरं तर ह्या SRA इमारतीमध्ये राहणारे सर्व नागरिक आहेत। आपण यांना विचारू की खरं तर आगीची घटना घडल्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे। आमच्या पण 2 गाड्या आहेत, आमच्या पण दोन्ही गाड्या जळल्यात। ज्यावेळेस गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्यांचे स्फोट व्हायला लागले ना, त्यावेळेस आम्हाला जाग आली। एवढ्या गाड्या उडत होत्या ना, ह्या पूर्ण त्यांचे स्फोट चालू झाले होते। त्यावेळेस आम्ही उठून बघितलं, आम्हाला खाली यायला सुद्धा रस्ते नव्हते। पूर्ण आगीने आणि धुराने काय कल्पना नाही आम्हाला। वरती आम्हाला कालवा झाला, आवाज आली मोठ्याने, मग आम्ही जागा झालो। लहान मुलं होतं आमच्या घरामध्ये, आम्ही आलो बाहेर। आम्हाला अक्षरशः जीवाची पार काळजी होती। लहान मुलं होतं आमच्या घरामध्ये, पार मला असं वाटलं की आम्हाला कुणीतरी काहीतरी कांड केला आहे। अक्षरशः कांड झालेला आहे आमच्या बिल्डिंगमध्ये। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।